लोक तो हे हनुमान दादा फक्त मी व्हिडिओतून पिक्चरेतच पाहिले ते पण आज साक्षात दर्शन झाले ना रे बा. तर तो आजचा विषय असा झाला, सकाळी सकाळीच आपल्या अकोटच्या मावसभाच्या मित्राला फोन आला आपल्याला. तो म्हणे की आपल्याला आज सोनाळ्याची ऑर्डर आहे, तू फटकनी अटी चाललाय. मग का गाडी लावली चाबी, दोन दलिंदर मित्र मागे बसवले, सरकती निघाला सोनाळी इकडे. अटी येऊन पाहिलं तर कार तर सध्या रस्त्यावरच होती. अटी आल्याबरोबर तर भेटली आपल्याला पहिले आपली इंस्टा फॅमिली, त्याच्या बाद तटून आला सरकती शिक्षक कॉलनी. अटी आल्याबरोबर तर पहिले भेटली आपल्याला हनुमान दादाचा मेकअप करणारी टीम. आणि आज आपल्या 100 डेज चॅलेंजचा पुरा 32वा दिवस. जेने आपल्याला अजून बी फॉलोअर्सिंग केलं तर काय पोनाला करून घ्या बा लवकर फॉलो. आता मी अटी येऊन पोहोचलो पण याचा मेकअप तर अजून बी सरला नाही. आणि या दादाबाशी एकच कॉस्ट्युम नाही बरं, लय कॉस्ट्युमर तसे. त्याच्या बाद अजून आपल्याला आपले फॉलोअर्स भेटले. थांबा आपण ज्याच्यासाठी आलतो ते काम पहिले आता करून घेऊ. हनुमान दादा, अघोरी, महादेव असे लय सारे कॉस्ट्युम आहे दादा जो. आणि ज्याची बी इच्छा असेल की आपल्या मंडळाच्या इकडे किंवा आपल्या गावात पाहिले पाहिजे सगळ्या धार्मिक कार्यक्रम आहे, मी त्या दादाचा नंबर कमेंट मध्ये पिन करून देतो. तुम्ही कधी बी त्याच्यावर कॉल करू शकता आणि बुक करू शकता. बाकी तुम्ही त्या कॉस्ट्युमचा दरारा तर पाहूनच घेऊ शकता की जबर आहे. व्हिडिओ काढतच होतो की तेवढ्यात आपले अजून फॉलोअर आले. मग फटाफट तेली बी ब्लॉग मध्ये घेतलं घेऊन. पण खरंच दुरून तरी हनुमान दादा लहान दिसतात, पण जवळ आल्यावर माहित पडते की त्याचं शरीर किती मोठं आहे. आणि हा सगळा माहोल सोनाळ्यातला. पहिले तर मला वाटलं कायला साध्या सुध्याच असतील, पण अटी आल्यावर दिसलं याचा नान करायचाच नाही. पुऱ्या सोनाळ्यात निरा माहोलच होता. आज मला अशी किती जण भेटले की ते म्हणत की आम्ही त्याला ब्लॉग रोजच पाहतो, पण ते ना आपल्याला अजून बी फॉलो नव्हतं केले. तर काही टेन्शन नाही भावांनो, आता लोक केलं नसेल तर चालते, पण आता करून घ्या फटाफट. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. आम्ही जातो घरी, भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग आवडला असेल तर नक्की फॉलो करा बरं.